फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फिनॉमिनॉन. फिजिक्स म्हणजे सायन्सची अशी ब्रांच राहते जे निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांची स्टडी करते. प्रत्येक निसर्गामध्ये घडणारी घटना म्हणजे नॅचरल फिनॉमिनॉन कोणत्या ना कोणत्या नियमामध्ये घडते, त्या नियमाला लॉ असं म्हणतात. प्रत्येक लॉला मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करता येते, त्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल वाय इज डायरेक्शनल टू एक्स. प्रत्येक मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला आपण मॅथमॅटिकल इक्वेशन बनवू शकतो एक कॉन्स्टंट ॲड करून, वाय इक्वल टू के एक्स. प्रत्येक मॅथमॅटिकल इक्वेशनच्या इक्वल टूच्या एल एच एस आणि आर एच एसमध्ये काही टर्म्स असतात ज्या नेचरमध्ये एक्झिस्ट करतात आणि ज्यांना मोजता येते त्यांना फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतात. सो एनिथिंग दॅट एक्झिस्ट इन अ नेचर अँड कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. अशा गोष्टी जे निसर्गामध्ये आढळतात आणि ज्यांना मोजता येते त्यांना फिजिकल क्वांटिटी असं म्हणतात. जर आपण रोटेशन या नॅचरल फिनॉमिनॉनचं एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डोक्यामध्ये आली पाहिजे ती डायग्राम. कोणत्याही नॅचरल फिनॉमिनॉनची कन्सेप्ट क्लिअर राहणं म्हणजे त्याची डायग्राम आपल्या डोक्यामध्ये येणं, इमॅजिनेशन पक्कं राहणं. आर एवढी लांब असलेली एक लाईन एका एंडला फिक्स केली, दुसऱ्या एंडला मूव्ह करू घातली तर फ्री एंड एस एवढा आर्क करते आणि लाईन थिटा एवढं रोटेट करते. आणि या फिनॉमिनॉनचा एक नियम आहे, त्याला अँगल लॉ असं म्हणतात. अँगल लॉ म्हणतो की आर्क इज डायरेक्शनल टू अँगल, म्हणजे एस इज डायरेक्शनल टू थिटा हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बनते आणि तिथे कॉन्स्टंट पडते आर म्हणजे त्या लाईनची लेंथ, रोटेटिंग लाईनची लेंथ. सो एस इक्वल टू थिटा आर याला काय म्हणतो आपण, मॅथमॅटिकल एक्सप्रेशनचं मॅथमॅटिकल इक्वेशन. एस म्हणजे आर्क, थिटा म्हणजे अँगल, आर म्हणजे रोटेटिंग लाईनची लेंथ. ह्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. आता प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला मोजता येते आणि फिजिकल क्वांटिटीच्या मोजलेल्या व्हॅल्यूला मॅग्निट्यूड असं म्हणतात. मॅग्निट्यूडला जनरली नंबर इंटू युनिट असं एक्सप्रेस करतात. जर आपण युनिट कमी केलं तर नंबर ऑटोमॅटिकली वाढते. फॉर एक्झाम्पल 2 मीटरचं सेंटीमीटर केलं तर 2चं 200 होतं आहे. फिजिकल क्वांटिटीचे टाईप्स पाहते वेळेस फिजिकल क्वांटिटीचे 2 टाईप्स असतात, स्केलर फिजिकल क्वांटिटी आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी. अशी फिजिकल क्वांटिटी त्याला एक्सप्लेन करण्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड लागते, त्याला स्केलर फिजिकल क्वांटिटी म्हणतात. तर अशी फिजिकल क्वांटिटीला एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही लागते, त्याला वेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणतात. स्केलर फिजिकल क्वांटिटीचे रिप्रेझेंटेशन फक्त सिम्बॉलिक असतं जे स्केलरची लॉ फॉलो करतं. वेक्टर फिजिकल क्वांटिटीचे रिप्रेझेंटेशन सिम्बॉलच्यावर ॲरो किंवा एक जिओमेट्रिक लाईन ज्याला टेल, बॉडी आणि हेड असते किंवा आय कॅप, जे कॅप, के कॅप फॉर्मॅटमध्ये असतं. आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी वेक्टरचे लॉ फॉलो करते. नाउ टाइप्स ऑफ वेक्टर फिजिकल क्वांटिटी. वेक्टर फिजिकल क्वांटिटीचे काही टाइप्स आहेत. नल वेक्टर म्हणजे असं वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 0 असतं आणि त्याची डायरेक्शन आपल्याला सांगता येत नाही. इक्वल वेक्टर असे 2 वेक्टर ज्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असतं त्यांना इक्वल वेक्टर असं म्हणतात. अपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टर असे वेक्टर ज्यांचं मॅग्निट्यूड सेम असतं पण डायरेक्शन अपोजिट असते अशा वेक्टरला एकमेकांचं अपोजिट वेक्टर म्हणतात किंवा निगेटिव्ह वेक्टर असं म्हणतात. कोलिनियर वेक्टर असे वेक्टर ज्यांचं टेल जॉईन केल्यानंतर एकतर अँगल 0 किंवा 180 येत असेल अशा 2 वेक्टरला कोलिनियर वेक्टर असं म्हणतात. कोलिनियर वेक्टरचे 2 टाईप्स आहेत. जर 2 वेक्टरच्या मधला अँगल 0 असेल तर त्यांना पॅरलल वेक्टर म्हणतात आणि जर 2 वेक्टरच्या मधला अँगल 180 असेल तर त्यांना अँटी पॅरलल वेक्टर असं म्हणतात. आणि जर समजा 2 वेक्टरचे टेल जॉईन केल्यानंतर त्यामधला अँगल 0 आणि 180 येत नसेल तर त्यांना कोप्लेनर वेक्टर म्हणतात, कारण ते प्लेन बनवतात. जर 2 वेक्टरचे टेल जॉईन केल्यानंतर त्याच्यामधला अँगल 0 आणि 180 नसेल तर त्यांना कोप्लेनर वेक्टर असं म्हणतात. 2 वेक्टरचे टेल जॉईन केल्यानंतर त्यांच्यामधला अँगल एकतर 90पेक्षा कमी असेल किंवा 90 असेल किंवा 90पेक्षा जास्त असेल. जर 2 वेक्टरचे टेल जॉईन केल्यानंतर 2 वेक्टरच्या मधला अँगल लेस दॅन 90 असेल त्याला ॲक्यूट कोप्लेनर वेक्टर म्हणतात. जर 2 वेक्टरच्या मधला अँगल 90 असेल तर त्यांना ऑर्थोगोनल कोप्लेनर वेक्टर म्हणतात. जर 2 वेक्टरच्या मधला अँगल ग्रेटर दॅन 90 असेल तर त्यांना ऑब्ट्यूज कोप्लेनर वेक्टर असं म्हणतात. एक इम्पॉर्टंट वेक्टर आहे तो म्हणजे युनिट वेक्टर. असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 1 असते आणि डायरेक्शन पॅरेंटसारखी असते अशा वेक्टरला युनिट वेक्टर असं म्हणतात. आणि कोणत्याही वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाईड केल्यानंतर आन्सर येतं युनिट वेक्टर. व्हेन अ वेक्टर इज डिवाइडेड बाय इट्स ओन मॅग्निट्यूड आन्सर इज इट्स युनिट वेक्टर. युनिट वेक्टरला कॅपनं रिप्रेझेंट करतात. वेक्टर पीचा युनिट वेक्टर पी कॅप, वेक्टर आरचा युनिट वेक्टर आर कॅप, वेक्टर एचा युनिट वेक्टर ए कॅप. सो पी कॅप इज इक्वल टू वेक्टर पी बाय पी. आपण या पी म्हणजे वेक्टर पीच्या मॅग्निट्यूडला लेफ्ट साईडला नेलं तर वेक्टर पी इज इक्वल टू पीचं मॅग्निट्यूड इंटू पीची डायरेक्शन असं आपण लिहू शकतो. जर आपल्याला कोणी सांगितलं की फाइंड आउट वेक्टर सी ज्याचं मॅग्निट्यूड ए एवढं आहे आणि डायरेक्शन बी सारखी आहे, तर आपण या फॉर्मॅटला यूज करू शकतो. असं वेक्टर सी काढा ज्याचं मॅग्निट्यूड ए एवढं आहे आणि डायरेक्शन
बी सारखी आहे. तर एच्या मॅग्निट्यूडला बी कॅपनं मल्टिप्लाय करून टाकायचं. आन्सर येते वेक्टर सी. एक शेवटचा महत्त्वाचा वेक्टर म्हणजे ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. ऑर्थोगोनल युनिट वेक्टर म्हणजे असं युनिट वेक्टर ज्याची डायरेक्शन एक्स वाय आणि झेड असते. सो युनिट वेक्टर अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस आर कॉल्ड ॲज ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. प्लस और मायनस आय कॅप, प्लस और मायनस जे कॅप अँड प्लस और मायनस के कॅप आर ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स. भरपूर वेळेस ईस्टला प्लस आय कॅप, वेस्टला मायनस आय कॅप, नॉर्थला प्लस जे कॅप, साऊथला मायनस जे कॅप, अपला प्लस के कॅप, डाऊनला मायनस के कॅप हे सुद्धा यूज करतात. मेकॅनिक्समधले काही इंपॉर्टंट वेक्टर, त्यामधला पोझिशन वेक्टर हा फार इंपॉर्टंट वेक्टर आहे. असा वेक्टर जो ओरिजिनपासून निघतो आणि बॉडीच्या सेंटर ऑफ मासपर्यंत जातो अशा वेक्टरला पोझिशन वेक्टर असं म्हणतात. अ वेक्टर दॅट इज डायरेक्टेड फ्रॉम ओरिजिन टू सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. अ वेक्टर डायरेक्टेड फ्रॉम ओरिजिन टू सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. एखाद्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट्स आर एक्स, आर वाय आणि आर झेड असतील तर त्या बॉडीचं पोझिशन वेक्टरचं रिप्रेझेंटेशन वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप असं करता येतं. सो वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप. आणि जर आपल्याला त्या पोझिशन वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर करता येतं. या पोझिशन वेक्टरची डायरेक्शन म्हणजे त्या पोझिशन वेक्टरनं एक्स ॲक्सिससोबत केलेला अल्फा अँगल, वाय ॲक्सिससोबत केलेला बीटा अँगल आणि झेड ॲक्सिससोबत केलेला गॅमा अँगल काढणं. अल्फा, बीटा आणि गॅमा म्हणजे पोझिशन वेक्टरनं एक्स, वाय आणि झेड ॲक्सिससोबत केलेले अँगल. म्हणून अल्फा, बीटा, गॅमासाठी हायपोटेनियस आर 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 असतो आणि ॲडजस्टंट आर एक्स, आर वाय आणि आर झेड असतं. कॉस अल्फा विचारला तर आर एक्स बाय आर, कॉस बीटा विचारला तर आर वाय बाय आर, कॉस गॅमा विचारला तर आर झेड बाय आर. आपल्याला माहिती आहे अपोजिट कसं काढतात. अपोजिट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस आर एक्स स्क्वेअर केलं की अंडर रूट आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर येते. स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस आर वाय स्क्वेअर केलं की स्क्वेअर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर येते. स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस आर झेड स्क्वेअर केलं की स्क्वेअर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर येते. म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा यांचं हायपोटेनियस, ॲडजस्टंट आणि अपोजिट कळाल्यानंतर सेन, कॉस्ट आणि कॉट, सेक, कोसेक काही काढता येतं. मेकॅनिक्समधले फार इम्पॉर्टंट वेक्टर म्हणजे लिनियर मोशनमधले वेक्टर. असे वेक्टर जे लिनियर मोशनमध्ये असतात त्यांना काय म्हणतात? लिनियर वेक्टर किंवा पोलार वेक्टर. लिनियर वेक्टरमधला पहिला आहे पोझिशन वेक्टर आता झालेला. असा वेक्टर जो ओरिजिनपासून निघतो आणि बॉडीच्या सेंटर ऑफ मासपर्यंत जातो अशा वेक्टरला पोझिशन वेक्टर असं म्हणतात. जर आपल्याला बॉडीच्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट्स आर एक्स, आर वाय आणि आर झेड माहिती असतील तर वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप असं आपण पोझिशन वेक्टरला लिहू शकतो आणि त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढता येतं. जर बॉडी स्वतःचं पोझिशन वेक्टर चेंज करत असेल म्हणजे बॉडी इथे आहे, थोड्या वेळानंतर इथे आली, म्हणजे पहिलं पोझिशन वेक्टर इथं होतं, आता पोझिशन वेक्टर इकडे आलं. जर पोझिशन वेक्टर चेंज होत असेल तर बॉडी डिस्प्लेसमेंट करते. सो दुसरं लिनियर वेक्टर आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर. चेंज इन पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट वेक्टर. काही जण याला शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉईंट टू फायनल पॉईंटसुद्धा म्हणतात. सो चेंज इन पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट वेक्टर. वेक्टर एस इज इक्वल टू वेक्टर आर टू मायनस वेक्टर आर वन इज इक्वल टू डेल्टा वेक्टर आर इज इक्वल टू डी वेक्टर आर. टोटल डिस्प्लेसमेंट इंस्टंटेनियस डिस्प्लेसमेंट म्हणजे वेक्टर आर टू मायनस वेक्टर आर वन. समजा पहिलं बॉडी 3,4,5वर होती, नंतर बॉडी 4,5,6वर गेली, तर त्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट कसं काढायचं? 4 - 3 आय कॅप प्लस 5 - 4 जे कॅप प्लस 6 - 5 के कॅप असं डिस्प्लेसमेंट येऊन जातं. जर आपण डिस्प्लेसमेंट वेक्टरला टाईमने डिवाइड केलं तर आन्सर येतं वेलॉसिटी वेक्टर. त्याचे दोन टाईप्स आहेत, ॲव्हरेज वेलॉसिटी आणि इंस्टंटेनियस वेलॉसिटी. सिमिलरली जर आपण वेलॉसिटी वेक्टरला मासनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते मोमेंटम वेक्टर. प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज मोमेंटम वेक्टर. ॲक्सेलरेशन वेक्टर. जर वेलॉसिटी चेंज होत असेल तर एका सेकंडमध्ये किती वेलॉसिटी चेंज होते त्याला काय म्हणतात? ॲक्सेलरेशन. चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. ए इज इक्वल टू वेक्टर V2 - वेक्टर V1 बाय टी. टी एवढ्या टाईममध्ये V2 - V1 वेलॉसिटी चेंज व्हायली तर एका सेकंडमध्ये किती वेलॉसिटी चेंज होते त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात. टी एवढ्या टाईममध्ये V2 - V1 एवढी वेलॉसिटी चेंज व्हायली तर एका सेकंडमध्ये किती वेलॉसिटी चेंज होते त्याला ॲक्सेलरेशन म्हणतात. डेल्टा V बाय डेल्टा टी ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, डी V बाय डी टी इंस्टंटेनियस ॲक्सेलरेशन. ज्या प्रकारे वेलॉसिटी चेंज झाली तर ॲक्सेलरेशन असते, त्याच प्रकारे मोमेंटम चेंज झालं तर फोर्स असते. चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फोर्स. चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज. तर टी एवढ्या टाईममध्ये वेक्टर P2 - वेक्टर P1 एवढं मोमेंटम चेंज होत असेल तर एका सेकंडमध्ये किती मोमेंटम चेंज होतं त्याला काय म्हणतात? फोर्स.
टोटल चेंज इन मोमेंटम डिवाइड बाय टोटल टाईमला ॲव्हरेज फोर्स म्हणतात. तर इन्स्टंटेनियस चेंज इन मोमेंटम डिवाइड बाय इन्स्टंटेनियस टाईमला इन्स्टंटेनियस फोर्स असं म्हणतात. मेकॅनिक्समध्ये अँग्युलर मोशनसुद्धा असते आणि अँग्युलर मोशनमधले वेक्टर म्हणजे ॲक्झियल वेक्टर किंवा अँग्युलर वेक्टर. एखादी बॉडी रोटेट किंवा सर्कम्युलेशन करत असेल तर त्याच्या ॲक्सिसवर ज्या वेक्टरची डायरेक्शन असते त्याला ॲक्झियल वेक्टर असं म्हणतात. जर एखादी रेडियस अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन करत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर राईट हँड थंब रूलनुसार अँग्युलर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह येते. आणि एखादी रेडियस जर क्लॉकवाईज रोटेट करत असेल तर राईट हँड थंब रूलनुसार निगेटिव्ह अँग्युलर डिस्प्लेसमेंट येते. सो अँगल इन अ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज मॅनर इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँगल इन अ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज मॅनर इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि या अँग्युलर डिस्प्लेसमेंटला जर टाईमने डिवाइड केलं तर त्याच डायरेक्शनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी येते. जर आपण अँग्युलर वेलॉसिटीला अँग्युलर मासनं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियानं मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते अँग्युलर मोमेंटम. सिमिलरली जर अँग्युलर वेलॉसिटी वाढत असेल किंवा चेंज होत असेल तर अँग्युलर वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन येते. आणि जर अँग्युलर मोमेंटम वाढत असेल किंवा चेंज होत असेल तर अँग्युलर मोमेंटमच्या डायरेक्शनमध्ये अँग्युलर फोर्स येते. चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि चेंज इन अँग्युलर मोमेंटम पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर फोर्स. महत्त्वाचा पॉईंट आहे वेक्टरचे लॉज. वेक्टरचे दोनच लॉज असतात, वेक्टर ॲडिशन आणि वेक्टर मल्टिप्लिकेशन. वेक्टर ॲडिशनच्यामध्ये दोन सब टाईप्स आहेत, ॲडिशन विथ पॉझिटिव्ह वेक्टर आणि ॲडिशन विथ निगेटिव्ह वेक्टर. जेव्हा आपण वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू करता आन्सर येतं रिझल्टंट, आपण त्याला म्हणतो ॲडिशन विथ पॉझिटिव्ह वेक्टर. आणि जेव्हा आपण वेक्टर पी प्लस मायनस वेक्टर क्यू करता त्याला म्हणतात ॲडिशन विथ निगेटिव्ह वेक्टर आणि आन्सर येतं चेंज. सो वेक्टर लॉजमध्ये पहिला वेक्टर लॉ म्हणजे वेक्टर ॲडिशन, ज्याच्यामध्ये रिझल्टंट आणि चेंज काढता येतं. वेक्टर लॉजच्या मधला दुसरा वेक्टर लॉ म्हणजे वेक्टर मल्टिप्लिकेशन, ज्यामध्ये दोन वेक्टर एकमेकाला मल्टिप्लाय करतात आणि आन्सर स्केलर येतं. दोन वेक्टर एकमेकाला मल्टिप्लाय करतात आणि आन्सर वेक्टर येतं. जर दोन वेक्टर एकमेकाला मल्टिप्लाय करत असतील आणि आन्सर स्केलर येत असेल तर त्याला डॉट प्रोडक्ट असं म्हणतात. आणि दोन वेक्टर एकमेकाला मल्टिप्लाय करून आन्सर जर वेक्टर येत असेल तर त्याला क्रॉस प्रोडक्ट असं म्हणतात. अशा प्रकारे वेक्टर मल्टिप्लिकेशनचे सुद्धा दोन सब टाईप्स, ते म्हणजे डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. जेव्हा दोन वेक्टर एकमेकांसोबत मल्टिप्लाय करतात आणि आन्सर स्केलर देतात त्याला म्हणतात डॉट प्रोडक्ट. आणि जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला मल्टिप्लाय करतात आणि आन्सर वेक्टर देतात त्याला म्हणतात क्रॉस प्रोडक्ट. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया वेक्टरचा पहिला लॉ म्हणजे वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन ओके. वेक्टर ॲडिशनसाठी आपल्याला दोन लॉज माहिती पाहिजे, एक ट्रायंगल लॉ आणि दुसरं पॅरलेलोग्राम लॉ. एक वेक्टर पी आहे आणि एक वेक्टर क्यू आहे. पहिल्या वेक्टरच्या हेडला दुसऱ्या वेक्टरचा टेल जॉईन करायचा. आपल्याला गिवनमध्ये वेक्टर पीचं मॅग्निट्यूड, वेक्टर क्यूचं मॅग्निट्यूड आणि दोघांच्या मला अँगल दिलेला आहे. तर वेक्टर पी काढून घ्या, पीचं मॅग्निट्यूड एवढी लांबी, पी सोबत थिटा एवढ्या अँगलवर वेक्टर क्यू काढा, ज्याचं मॅग्निट्यूड क्यू एवढा असलं पाहिजे. आपल्याला या वेक्टर क्यूचे रेक्टँग्युलर कंपोनंट्स पाडता येतात. ॲडजस्टंट क्यूचा ॲडजस्टंट म्हणजे क्यू कॉस थिटा आणि क्यूचा अपोजिट म्हणजे क्यू साइन थिटा. तर आपल्याला वेक्टर पीच्या टेलपासून वेक्टर क्यूच्या हेडपर्यंत रिझल्टंट मिळून जातो. जसं फॉर एक्झाम्पल कोणीतरी वेक्टर पी एवढं डिस्प्लेसमेंट करायला आणि वेक्टर क्यू एवढं डिस्प्लेसमेंट करायला, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती होतं वेक्टर आर. तर इथं पायथागोरसचा यूज करायचा आणि आपल्याला रिझल्टंटचं मॅग्निट्यूड मिळून जातं. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आणि त्या रिझल्टंटने पी सोबत केलेला अँगल म्हणजे अल्फा, त्या अल्फाचा हायपोटेनियस आर असतो, ॲडजस्टंट असतं पी प्लस क्यू कॉस थिटा आणि अपोजिट असतो क्यू साइन थिटा. अशा प्रकारे आपल्याला अँगलसुद्धा मिळतो. पण थोडंसं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपण पॅरलेलोग्राम लॉ यूज करतो. वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू, याच वेक्टर क्यूला इथं शिफ्ट करता येते आणि वेक्टर पीला इथं शिफ्ट करता येते. म्हणून वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर. हे झालं रिप्रेझेंटेशन. वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इक्वल वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इक्वल वेक्टर आर. आणि त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आताच आपण ट्रायंगल लॉनं काढलं होतं. आर इक्वल स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा.
हा आपला रिझल्टंट पी सोबत किती अँगल करतो त्याला अल्फा म्हणतात आणि रिझल्टंट क्यू सोबत किती अँगल करतो त्याला बीटा म्हणतात. ते म्हणजे रिझल्टंटचे डायरेक्शन. रिझल्टंटची डायरेक्शन कशी काढतात? अल्फा आणि बीटाने. व्हॉट इज अल्फा अँड बीटा? अँगल मेड बाय रिझल्टंट विथ पी अँड क्यू. अल्फा काढायचा असेल तर अल्फाचा हायपोटेनियस आर ॲडिशन पी प्लस क्यू कॉशिटा अपोजिट क्यू साइन थिटा. जर आपल्याला बीटा काढायचा असेल तर बीटाचा हायपोटेनियस आर, बीटाचा ॲडिशन क्यू प्लस पी कॉशिटा आणि बीटाचा अपोजिट पी साइन थिटा. आता वेक्टर ॲडिशनसाठी काही शॉर्टकट्स. जेव्हा दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम नसतं आणि दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर नसतात त्यावेळेस पॅरलोग्राम बनतो. पी आणि क्यू सेम नाही आहेत आणि पी आणि क्यू परपेंडिक्युलर नाही आहेत त्यावेळेस पॅरलोग्राम बनतो. जेव्हा पी आणि क्यू सेम नसतात तेव्हा रिझल्टंट आणि चेंज परपेंडिक्युलर नसतात. जेव्हा पी आणि क्यू परपेंडिक्युलर नसतात तेव्हा रिझल्टंट आणि चेंज सेम नसतात. या हिंट्स आहेत, लक्षात ठेवाव्या. आता बघा, जर आपण एक वेक्टर पी घेतला आणि पी सोबत थिटा अँगलवर एक वेक्टर क्यू काढला, क्यूला पॅरल क्यू इथं काढा आणि पीला पॅरल पी इथं काढा, बनतो पॅरलोग्राम. पॅरलोग्रामची पहिली कंडिशन, पी क्यू सेम नाहीत, पी क्यू परपेंडिक्युलर नाहीत. पी क्यू सेम नाहीत म्हणून रिझल्टंट आणि चेंज परपेंडिक्युलर नाहीत आणि पी क्यू परपेंडिक्युलर नाहीत म्हणून रिझल्टंट आणि चेंज सेम नाहीत. हे सेम नाहीत म्हणून हे परपेंडिक्युलर नाहीत आणि हे परपेंडिक्युलर नाहीत म्हणून हे सेम नाहीत, बनतो पॅरलोग्राम. पॅरलोग्राममध्ये जर ॲक्यूट पॅरलोग्राम असेल, थिटा इज लेस दॅन 90, तर रिझल्टंट मोठा, चेंज छोटा येतो. आणि जर पॅरलोग्राममध्ये जर ऑप्टिव्स पॅरलोग्राम असेल तर रिझल्टंट छोटा, चेंज मोठा येतो. चला आपण बघूया पॅरलोग्राममध्ये शॉर्टकट कसं यूज करता येतं. पॅरलोग्राममध्ये रिझल्टंट कसं काढायचा? वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर. झालं रिप्रेझेंटेशन. त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. पॅरलोग्रामची थिटावाली डायगोनल. आणि आपला रिझल्टंट पी सोबत किती अँगल करतो? अल्फा. आणि क्यू सोबत किती अँगल करतो? बीटा. अल्फा आणि बीटाचा हायपोटेनियस आर आर, ॲडिशन पी प्लस क्यू कॉस थिटा आणि क्यू प्लस पी कॉस थिटा. अपोजिट ज्याचा कॉस थिटा त्याचा साइन थिटा येतो, म्हणजेच क्यू कॉस थिटाचा क्यू साइन थिटा अपोजिट आणि पी कॉस थिटाचा पी साइन थिटा अपोजिट. हे झाल्यानंतर आपल्याला चेंज काढायचं असेल तर पॅरलोग्रामची दुसरी डायगोनल येते चेंज. आणि वेक्टर पी हे प्लस वेक्टर क्यू होतं ना, म्हणून हे मायनस वेक्टर क्यू. सो वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर डॅश. सो वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर डॅश. हे झालं रिप्रेझेंटेशन. आणि जर आपल्याला पॅरलोग्रामच्या या डायगोनलची लेंथ जर काढायची असेल तर आन्सर आहे स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq कॉस थिटा. आणि या चेंजनं पी सोबत केलेला अँगल अल्फा डॅश आणि क्यू सोबत केलेला अँगल बीटा डॅश काढायचा असेल तर अल्फा डॅश आणि बीटा डॅश यांचा हायपोटेनियस आर डॅश येतो. ॲडिशन पी मायनस क्यू कॉस थिटा आणि क्यू मायनस पी कॉस थिटा येतं आणि अपोजिट ऑब्व्हियसली त्यांचा साइन थिटा येतो. आपल्याला माहिती होतं पी क्यू सेम नाहीत आणि पी क्यू परपेंडिक्युलर नाहीत त्यावेळेस पॅरलोग्राम येतो. पण आपण हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे की पी क्यू सेम नाहीत पण पी क्यू परपेंडिक्युलर आहेत त्यावेळेस रेक्टँगल बनतो. पी क्यूची लेंथ सेम नाही पण पी आणि क्यू परपेंडिक्युलर आहेत त्यावेळेस काय बनतो? रेक्टँगल. बघा, पी क्यू सेम नाहीत म्हणून रिझल्टंट आणि चेंज परपेंडिक्युलर नाहीत. तर पी क्यू परपेंडिक्युलर नाहीत म्हणून रिझल्टंट आणि चेंज सेम नव्हते पॅरलोग्राममध्ये, पण इथं पी क्यू परपेंडिक्युलर आहेत म्हणून रिझल्टंट आणि चेंज सेम आहेत. म्हणून रेक्टँगलमध्ये रिझल्टंट आणि चेंजचं मॅग्निट्यूड सेम येतं. बघा, ज्यावेळेस हे दोघं सेम नसतात त्यावेळेस हे दोघं परपेंडिक्युलर नसतात आणि हे दोघं जेव्हा परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस हे दोघं सेम असतात. वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर. हे झालं रिझल्टंटचं रिप्रेझेंटेशन. आणि आपल्याला माहिती आहे पायथागोरसनं आपल्याला रिझल्टंट काढता येतो. रेक्टँगलचा रिझल्टंट म्हणजे आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. त्या रिझल्टंटनं पी सोबत केलेला अँगल अल्फा आणि क्यू सोबत केलेला अँगल बीटा. अल्फाचा आणि बीटाचा हायपोटेनियस आर, अल्फाचा ॲडिशंट पी, बीटाचा ॲडिशंट क्यू, अल्फाचा अपोजिट क्यू, बीटाचा अपोजिट पी. सिमिलरली हे वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर डॅश. याला म्हणतात चेंजचं रिप्रेझेंटेशन. आणि या चेंजचं मॅग्निट्यूड
आणि रिझल्टंटचं मॅग्निट्यूड सेमच आहे, तर पायथागोरस यूज करा. आर डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आणि जर आपल्याला या चेंजनं पी सोबत किती अँगल केला अल्फा डॅश, चेंजनं क्यू सोबत किती अँगल केला बीटा डॅश जर काढायचं असेल तर अल्फा डॅश आणि बीटा डॅश यांचा हायपोटेन्यूस आर डॅश येतं, ॲडिशन पी आणि क्यू येतं आणि अपोजिट क्यू आणि पी येतं. आपण पाहिलं पॅलोग्राम आणि रेक्टँगल. आता बघूया जर पी आणि क्यूचं मॅग्निट्यूड सेम असतं पण पी आणि क्यू परपेंडिक्युलर नसतात त्यावेळेस काय बनतं, आन्सर आहे रोम्बस. ओके बघा, पी क्यू सेम असते म्हणून आर आणि आर डॅश परपेंडिक्युलर असतात, पी आणि क्यू परपेंडिक्युलर नसतात म्हणून आर आणि आर डॅश सेम नसतात. म्हणून असा रोम्बस ज्याच्या साईडच्या मधला अँगल लेस दॅन 90 असतो त्याचा रिझल्टंट मोठा आणि चेंज छोटा असतो, आणि असा रोम्बस ज्यांच्या साईडच्या मधला अँगल 90पेक्षा मोठा असतो त्याचा रिझल्टंट छोटा आणि साईड मोठी असते. म्हणून ॲक्यूट रोम्बससाठी रिझल्टंट मोठा असतो आणि ऑप्ट्यूस रोम्बससाठी चेंज मोठा असतो. सोडा, वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू रिझल्टंट येतं, हे झालं रिझल्टंटचं रिप्रेझेंटेशन. आणि रोम्बसची रिझल्टंट आर इज इक्वल टू 2p cos θ/2 या फॉर्म्युल्यानं काढता येतं. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम येतं पण ते परपेंडिक्युलर नसतात त्यावेळेस रोम्बस बनतं. आणि रोम्बसची रिझल्टंट जर काढायची असेल तर फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू 2p cos θ/2. आणि रोम्बसच्या रिझल्टंटनं पी आणि क्यू सोबत किती अँगल केला θ/2. सो अल्फा इज इक्वल टू θ/2 आणि बीटा इज ऑल्सो इक्वल टू θ/2. जर आपल्याला चेंज काढायचं असेल तर वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल वेक्टर आर डॅश. आणि जर आपल्याला रोम्बसच्या चेंजचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर तसाच एक फॉर्म्युला आहे आर डॅश इज इक्वल टू 2p sin θ/2. हा फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आर डॅश इज इक्वल टू 2p sin θ/2 रोम्बसचा चेंज. आणि या चेंजनं पी सोबत केलेला अँगल आणि क्यू सोबत केलेला अँगल सेम असतं, म्हणजे अल्फा डॅश आणि बीटा डॅश 90 मायनस θ/2 येतात. तर या उलट जेव्हा पी आणि क्यू सेम असते आणि पी आणि क्यू परपेंडिक्युलर असते त्यावेळेस स्क्वेअर बनतो. पी आणि क्यू सेम असते आणि पी आणि क्यू परपेंडिक्युलर असते त्यावेळेस काय बनतो, स्क्वेअर. पी आणि क्यू सेम असल्यामुळं आर आणि आर डॅश परपेंडिक्युलर असतं आणि पी आणि क्यू परपेंडिक्युलर असल्यामुळं आर आणि आर डॅश सेम येतं तेव्हा स्क्वेअर असतो. काय असतो, स्क्वेअर. सो वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर. आणि वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर डॅश. हे झालं रिझल्टंट आणि चेंजचं रिप्रेझेंटेशन. स्क्वेअरचा रिझल्टंट आणि स्क्वेअरचा चेंज सेम असतो जो की रूट टू पी असतो. स्क्वेअरच्या रिझल्टंटनं आणि चेंजनं पी आणि क्यू सोबत केलेले अँगल सेम असतात जे की 45 असतात. जेव्हा आपल्याला वेक्टर पीचं मॅग्निट्यूड आणि वेक्टर क्यूचं मॅग्निट्यूड आणि दोघांच्या मला अँगल दिला होता त्यावेळेस आपण पॅलोग्राम, रेक्टँगल, रोम्बस आणि स्क्वेअर पाहिला. पण आता आपण पाहूया की जर आपल्याला आय कॅप जे कॅप के कॅप फॉर्मॅटमध्ये दोन वेक्टर दिले असतील, म्हणजे वेक्टर पी इज इक्वल टू पी एक्स आय कॅप पी वाय जी कॅप पी झेड के कॅप, वेक्टर क्यू इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जी कॅप प्लस क्यू झेड के कॅप दिला असेल तर त्यांचा रिझल्टंट आणि चेंज कसं काढतात. रिझल्टंटचं रिप्रेझेंटेशन आपल्याला माहीत आहे, वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर. चेंजचं रिप्रेझेंटेशन माहीत आहे, वेक्टर पी मायनस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर डॅश. पण काढायचं कसं, पी एक्स प्लस क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय प्लस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड प्लस क्यू झेड इंटू के कॅप. अशा प्रकारे आपल्याला रिझल्टंट काढता येतो आणि त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला पोझिशन वेक्टरसारखं काढता येतं. सिमिलरली जर आपल्याला चेंज काढायचं असेल तर पी एक्स मायनस क्यू एक्स ब्रॅकेटच्या बाहेर आय कॅप प्लस पी वाय मायनस क्यू वाय ब्रॅकेटच्या बाहेर जे कॅप प्लस पी झेड मायनस क्यू झेड ब्रॅकेटच्या बाहेर के कॅप. अशा प्रकारे आपल्याला चेंज काढता येतो आणि त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला पोझिशन वेक्टरसारखं काढता येतं. एक छोटीशी कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आपल्याला दोनपेक्षा जास्त वेक्टर जर ॲड करायचे असतील तर आपण पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करतो. वेक्टर एच्या हेडला वेक्टर बीचं टेल, वेक्टर बीच्या हेडला वेक्टर सीचं टेल, वेक्टर सीच्या हेडला वेक्टर डीचं टेल जर आपण जॉईन केलं आणि या सगळ्यांचा रिझल्टंट काढायचा असेल तर पहिल्या वेक्टरच्या टेलपासून शेवटच्या वेक्टरच्या हेडपर्यंत रिझल्टंट येतो. सो वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी. आणि जर समजा वेक्टर ए प्लस वेक्टर डी बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी एन प्लस वेक्टर ई असा एक क्लोज लूप बनला असता तर सगळ्या वेक्टर्सची ॲडिशन 0 आली असती. भरपूर वेळेस असा क्वेश्चन येतो की वेक्टर F1 प्लस वेक्टर F2 प्लस वेक्टर F3 प्लस वेक्टर F4 प्लस वेक्टर
F5 काय तो आन्सर आहे 0. आता वेक्टरचा दुसरा लॉ आपल्याला माहिती होतं, वेक्टर मल्टिप्लिकेशन, ज्याचे दोन सब पॉईंट्स आहेत, सब टॉपिक्स आहेत, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरसोबत मल्टिप्लाय करते आणि आन्सर एक स्केलार देते त्याला म्हणतात डॉट प्रोडक्ट. आणि जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरसोबत मल्टिप्लाय करते आणि आन्सर एक वेक्टरच देते त्याला म्हणतात क्रॉस प्रोडक्ट. म्हणून डॉट प्रोडक्टला स्केलार प्रोडक्टसुद्धा म्हणतात आणि क्रॉस प्रोडक्टला वेक्टर प्रोडक्टसुद्धा म्हणतात. जर आपल्याला दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि त्याच्यामधला अँगल दिला असेल, जर आपल्याला दोन वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि त्याच्यामधला अँगल दिला असेल तर पहिलं वेक्टर पी काढायचा, पी सोबत थिटा एवढ्या अँगलवर वेक्टर क्यू काढायचा आणि क्यूचा एक ॲडजस्टंट काढायचा म्हणजे क्यू कॉस थिटा आणि क्यूचा अपोजिट काढायचा म्हणजे क्यू साइन थिटा. जर आपल्याला डॉट प्रोडक्ट काढायचं असेल तर डॉट प्रोडक्टचं रिप्रेझेंटेशन कसं येतं, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इज इक्वल टू स्केलार आर. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इज इक्वल टू स्केलार आर. आणि जर आपल्याला क्रॉस प्रोडक्टचं रिप्रेझेंटेशन काढायचं असेल तर किंवा लिहायचं असेल तर वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू मायनस वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर आर डॅश येतं. याचं एक रिझन आहे ते मी सांगतो तुम्हाला की इथं मायनस का द्यायचं ते. जर आपल्याला डॉट प्रोडक्टचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर पीचं मॅग्निट्यूड घ्यायचा आणि क्यूचा ॲडिशन घ्यायचा. सो पी क्यू कॉस थिटा येतं डॉट प्रोडक्टचं मॅग्निट्यूड. आणि जर आपल्याला क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर पीचं मॅग्निट्यूड घ्यायचा आणि क्यूचा अपोजिट घ्यायचा म्हणजे पी क्यू साइन थिटा घ्यायचा. डॉट प्रोडक्टचं आन्सर स्केलार येतं म्हणून त्याला डायरेक्शन नसतं, तर क्रॉस प्रोडक्टचं आन्सर वेक्टर असतं म्हणून त्याला डायरेक्शन असतं. हा वेक्टर पी आहे, हा वेक्टर क्यू आहे, तर वेक्टर पी क्रॉस क्यू कुठे येतं वर. वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर आर डॅश वर येतो. म्हणून पी क्रॉस क्यू वर येतो आणि क्यू क्रॉस पी खाली जातो. म्हणून इथं मायनस क्यू क्रॉस पी केलं. डॉट प्रोडक्टचे फेमस एक्झाम्पल्स, डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज वर्क, डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड वेलोसिटी इज पॉवर, डॉट प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया इज इलेक्ट्रिक फ्लक्स, डॉट प्रोडक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया इज मॅग्नेटिक फ्लक्स, डॉट प्रोडक्ट ऑफ एरिया अँड लेंथ इज व्हॉल्यूम. तर क्रॉस प्रोडक्टचे फेमस एक्झाम्पल्स, वेक्टर थीटा क्रॉस वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर एस, लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटमधलं रिलेशन. वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर व्ही, लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीमधलं रिलेशन. वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए, लिनियर एक्सेलेरेशन आणि अँग्युलर एक्सेलेरेशनमधलं रिलेशन. वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर एल, लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटममधलं रिलेशन. वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ इज इक्वल टू वेक्टर टो, लिनियर फोर्स आणि अँग्युलर फोर्स म्हणजे टॉर्कमधलं रिलेशन. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. कारण डॉट प्रोडक्ट म्हणजे जेव्हा एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरसोबत मल्टिप्लाय करतो तेव्हा आन्सर स्केलार येतं आणि त्या स्केलारचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि दुसऱ्याचं ॲडजस्टंट लिहितात म्हणजे पी इंटू क्यू कॉस थिटा. आता ज्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस थिटा असतो तिथे जर थिटा लेस दॅन 90 असेल तर डॉट प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतो, जर थिटा ग्रेटर दॅन 90 असेल तर डॉट प्रोडक्ट निगेटिव्ह येतो. आणि जर पी आणि क्यू या दोन वेक्टरच्या मध्ये अँगल 90 असेल तर कॉस 90 डॉट प्रोडक्ट काय येतो 0. सो नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेस दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात त्यांचं डॉट प्रोडक्ट काय येतं 0. ज्या वेळेस दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस त्यांचं डॉट प्रोडक्ट काय येतं 0. म्हणून फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर वर्कडन 0, फोर्स आणि वेलोसिटी एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर पॉवर 0, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर इलेक्ट्रिक फ्लक्स 0, मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर मॅग्नेटिक फ्लक्स 0, एरिया आणि लेंथ एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर व्हॉल्यूम 0. सो जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येतो 0. या उलट जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतात तेव्हा त्यांचा अल्फा बीटा गॅमा सेम येतो. म्हणून वेक्टर पीचा कॉस अल्फा आणि क्यूचा कॉस अल्फा सेम, पीचा कॉस बीटा क्यूचा कॉस बीटा सेम, पीचा कॉस गॅमा क्यूचा कॉस गॅमा सेम. म्हणून पी एक्स बाय पी इज इक्वल टू क्यू एक्स बाय क्यू आणि पी वाय बाय पी इज इक्वल टू क्यू वाय बाय क्यू आणि पी झेड बाय पी इज इक्वल टू क्यू झेड बाय क्यू असे येते.
जर आपल्याला पी आणि क्यू आणि त्याच्यामधला अँगल दिला असेल तर आपण डॉट प्रोडक्ट काढतो पी क्यू कॉस थिटा, आणि पी आणि क्यू आणि त्याच्यामधला अँगल थिटा दिला असेल तर क्रॉस प्रोडक्ट काढतो पी क्यू साइन थिटानं. पण जर आपल्याला आय कॅप जे कॅप के कॅप या फॉर्मॅटमध्ये वेक्टर पी आणि वेक्टर क्यू दिला असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट काढायचा कसं. रिप्रेझेंटेशन तर सिंपल आहे. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इक्वल स्केलर आर, आणि वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इक्वल मायनस वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी इक्वल वेक्टर आर डॅश. तर डॉट प्रोडक्टचं मॅग्निट्यूड काढण्यासाठी जस्ट पी एक्स इंटू क्यू एक्स करायचा, प्लस पी वाय इंटू क्यू वाय करायचा, प्लस पी झेड इंटू क्यू झेड करायचा. सो डॉट प्रोडक्टचा मॅग्निट्यूड पी एक्स प्लस क्यू एक्स, पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड इक्वल टू आर येऊन जातं. तर क्रॉस प्रोडक्टला सॉल्व करण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करावा लागतो. वेक्टर आर इक्वल टू आय कॅप जे कॅप के कॅप, पी क्रॉस किया क्यू आहे म्हणून पी एक्स पी वाय पी झेड, आणि खालच्या रोला क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी पहिलं प्लस आय कॅप लिहा, एक ब्रॅकेट द्या, मग मायनस जे कॅप लिहा, एक ब्रॅकेट द्या, प्लस के कॅप लिहा, एक ब्रॅकेट द्या, आणि मायनस लिहा. जेव्हा आय कॅपचं ब्रॅकेट असतं तेव्हा आय कॅपचं कॉलम आणि रो सोडून द्या, पी वाय इंटू क्यू झेड मायनस पी झेड इंटू क्यू वाय करा. ज्यावेळेस मायनस जे कॅपचं ब्रॅकेट असतं त्यावेळेस जे कॅपचा कॉलम आणि रो सोडून द्या, पी एक्स इंटू क्यू झेड मायनस पी झेड इंटू क्यू एक्स, पी एक्स इंटू क्यू झेड मायनस पी झेड इंटू क्यू एक्स. आणि ज्यावेळेस के कॅपचा ब्रॅकेट असतो त्यावेळेस के कॅपचा कॉलम आणि रो सोडून द्या, पी एक्स इंटू क्यू वाय मायनस पी वाय इंटू क्यू एक्स करा. याला सॉल्व केल्यानंतर वेक्टर आर इक्वल आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप येतं, आणि याला सॉल्व करते वेळेस पोझिशन वेक्टरचं मेथड यूज करा. आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डॉट प्रोडक्टचं आन्सर स्केलर येतं, म्हणून त्यामध्ये आय कॅप जे कॅप के कॅप येणार नाही. म्हणून वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इक्वल स्केलर आर. तर आर काढायचं असेल तर जस्ट पी एक्स इंटू क्यू एक्स प्लस पी वाय इंटू क्यू वाय प्लस पी झेड इंटू क्यू झेड करायचं. आणि हे पण गोष्ट लक्षात ठेवायची की आय कॅप डॉट आय कॅप 1 येतं, जे कॅप डॉट जे कॅप 1 येतं, आणि के कॅप डॉट के कॅप 1 येतं. कारण आयचं मॅग्निट्यूड 1, या आयचं मॅग्निट्यूड 1, दोघांच्यामध्ये अँगल 0 म्हणून कॉस 0 1. सो 1 इंटू 1 इंटू 1 1 येतं. तर या उलट आपण आय कॅप डॉट जे कॅप डॉट के कॅप डॉट आय कॅप केलं तर आन्सर येतं 0. त्याचं रिझन हे आहे की आय आणि जे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, जे आणि के एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, के आणि आय एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, म्हणून त्यांचं डॉट प्रोडक्ट 0 येतं. डॉट प्रोडक्टला डायरेक्शन नसते. आपल्याला माहिती होतं जर आपल्याला पी क्यू आणि थिटा दिला असेल, जर आपल्याला पी क्यू आणि थिटा दिला असेल तर डॉट प्रोडक्ट काय येतं, पी क्यू कॉस थिटा. आणि जर आपल्याला आय कॅप जे कॅप के कॅप दिला असेल तर डॉट प्रोडक्ट काय येतं, तर डॉट प्रोडक्ट येतं पी एक्स इंटू क्यू एक्स प्लस पी वाय इंटू क्यू वाय प्लस पी झेड इंटू क्यू झेड. हा फॉर्म्युला यूज करू शकतो आणि आपण दोन वेक्टरच्या मधला अँगल काढू शकतो, किंवा पी कॉस थिटा काढू शकतो किंवा क्यू कॉस थिटा काढू शकतो. शेवटचा पॉईंट तो NLM मधला आहे, पण इथं यूज करता येते लॅमिस थेरम. लॅमिस थेरम काय म्हणते, जर आपल्याकडे 3 वेक्टर्स असतील किंवा 3 फोर्सेस असतील, वेक्टर F1 वेक्टर F2 आणि वेक्टर F3 एकाच पॉईंटवर लागत असतील, तरी नेट फोर्स जर 0 असेल तर F1 बाय या अल्फाचा साईन इज इक्वल टू F2 बाय या बीटाचा साईन इज इक्वल टू F3 बाय गॅमाचा साईन लिहिता येतो. म्हणजे जर इक्विलिब्रियम असेल आणि नेट फोर्स 0 असेल आणि 3 फोर्सेस असतील तर F1 बाय साईन अल्फा इज इक्वल टू F2 बाय साईन बीटा इज इक्वल टू F3 बाय साईन गॅमा असं करता येतं.